तुम्ही विश्वनाथ दीन रंक में अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पासे मी अल्पचे संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा काही किंबहुना प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी विठ्ठल
तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी गजाननं भूतगणाधिसेवितं कपिध्वजम्बूफलचारवक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् तडिद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं पुरतिष्ठिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाच यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्रीवरूंचे ते नमस्कारोनी आता गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुर्कृपा अखंड मंडलाकारो व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः कलावत्नि जीवोदरार्थावतारं कलंकं तदेजोदिका मोदिवक्रम कलानी शिवादा बनोदार दक्षम समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेवं जो निर्गुण निराभास जे थोडी उद्भव शब्द ब्रह्मास आदि नारायण म्हणती त्यास तो सर्वास आदि गुरु जयाचा ब्रह्मा अनुग्रहीत ब्रह्मात्रेस उपदेशेत अत्तरिपाद प्रसादित दत्तात्रय योगिया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ असा आहे जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात हे विश्वनाथ प्रभू हे भोले बाबा तुम्ही कसे आहात तर तुम्ही या संबंध विश्वाचे नाथ आहात तुम्ही विश्वनाथ आणि मी कसा आहे तुकोबऱ्या म्हणतात देवा मी दीन आहे रंक आहे अनाथ आहे तुम्ही सर्व गुण संपन्न असे शक्तिशाली कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती तुमच्या जवळ आहे म्हणून एक करा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी मी याचक आहे तुकोबऱ्या म्हणतात माझ्यावरती कृपा करा काय उणे तुम्हापाशी मी तर अल्पची संतोषी देवा काय कवी आहे तुमच्याकडे आणि मी जे जो माझं पत्र घेऊन तुमच्यापर्यंत येतोय हा जो पत्रिकेच्या स्वरूपात मी तुमच्या समोर तुमच्या पिंडीवरती जो अभंग टाकलाय तुकोबऱ्या म्हणतात तो परतीच्या प्रवासाला तुमचा प्रेम प्रीतीचा पाहणा प्रेम रूपाने त्याच्या करवी माझ्यापर्यंत देहू गावामध्ये काहीतरी खाऊ पाठवा तुका म्हणी देवा काही भातुके किंवा प्रेम भातुके पाठवा म्हणून माझ्यावरती कृपा करा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी असा या अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ आहे आता थोड्याच वेळात विसरू चिंतनाला प्रयत्न आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा धडाडून पेटलेला नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आज 7व्या दिवसाची आणि महा उत्तम पर्वणीची ही कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ असेल सप्ताह कमिटी असेल मातुरीकर मंडळी या मंडळीने जे प्रेम मागच्या वर्षी दाखवलं ते याही वर्षी दाखवलं म्हणून
पहिल्या प्रथम सर्व भजनी मंडळ असेल, गायक वादक, टाळकरी माळकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आज या ठिकाणी अनेक वर्षापासून हा सप्ताह चालू आहे. वर्ष 36वे. एकाचा तोंड इकडे आणि एकाचं तिकडे आहे, पण तुम्ही सगळे एकत्र हे विशेष आहे की नाही? ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा सप्ताह चालतो. वैकुंठवासी प्रातस्मरण शंकर बाबा कोठुडे आणि वैकुंठवासी 1008 कृष्णानंद स्वामी जी आहेरगावकर आणि वैकुंठवासी रामदास अप्पा टिगरे यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळाच्या अनमोल सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी नटलेला आहे. आणि आज या ठिकाणी माझा सेवा करण्याचा कोणत्याही पद्धतीत अधिकार नाहीये. कारण सांगू बाबा, माझ्या समोर बसलेले, मंडपाच्या बाहेर बसलेले माता भगिनी, पुरुष मंडळी, गायक वादक, थोर कीर्तनकार, थोर कलाकार सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कोणी ज्ञानवृद्ध आहे, कोणी वयोवृद्ध आहे, कोणी तपोवृद्ध आहे आणि तब्येतीने सुद्धा वृद्ध आहे. परंतु एकच आहे, सेवके सांगितले करावे ते काम, शिष्याचा तो धर्म स्वामी जाणे, पण तेथे होतो पण कामा नाही. या नियमाने मी तुमच्या समोर उभा आहे. आणि कीर्तन म्हटलं एकल्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ जमविला महाराष्ट्रातील इतरच मंडळी या ठिकाणी. आणि खरं सांगू, तुमच्या गावचं भाग्य आहे. प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु श्री हरिभक्तीपरायण गाथामूर्ती बाबा रामभाऊजी महाराज राऊत यांच्या तालमीत तयार झालेले हे पहिलवान आहे की नाही? त्यामध्ये सुदर्शनजी महाराज या ठिकाणी सुंदर तुम्ही मला वाजवताय. तुमच्या श्री चरणावरती वंदन आहे. आणि आमचे श्री हरिभक्तीपरायण आमचे अंकुश महाराज पगार महाराजही दुसऱ्यांदा मला वाजवताय. आणि त्याच प्रकारे अजून 3 जण वाजवतात. आणि एक वाढला का 4 जण झाले. तुमच्याही श्री चरणावरती वंदन. पेटीवाले दादा आणि सुंदर ज्यांनी चाल गायली, महाराष्ट्रातील एक बालगोपाल आपलं भजनी मंडळ आमचे जमदडे बाबा जे आहे. त्याचप्रमाणे श्री हरिभक्तीपरायण आव्हाड महाराजे, कृष्णा महाराजे आणि विनेकरी बाबा. क्या बात आहे बाबा, विनेकरी बाबा आणि पेटीवाले बाबा आमचे क्षीरसागर बाबा आणि समस्त ग्रामस्थ तुम्ही, आणि ज्यांच्यामुळे मला येण्याचं योग प्राप्त झालं. आज जड अंतकरणाने वैकुंठवासी हा शब्द त्यांच्या नावाच्या आधी जोडावा लागतो. आपल्या नाशिक तालुका जिल्ह्याचं ज्यांनी नाव परमार्थिक क्षेत्रामध्ये, जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर नवे आमचे दादा सांगत होते, ज्यांचे आम्ही फराळाला गेलो त्यांचे बंधू सांगत होते, म्हटले महाराज आम्ही सोहळ्यामध्ये गेलो तिथं प्रत्येकाच्या तोंडामध्ये नाव होतं रामदास अप्पा कुठे, रामदास अप्पा कुठे. त्यांना जाऊन मला तरी वाटतं नाही वर्ष नाही 22 मेला श्राद्ध आहे ना, जे अजून नाही झालं. मागच्या वेळेस आप्पांनी मला ऐकलेलं नव्हतं, तसं मी कीर्तनकार नाहीच आहे, पण एक तुमचं प्रेम आहे. मला काहीच येत नाही, मला काहीच कळत नाही यातला अजून. मी सुरुवात केली आताशी बरं का दादा, मला काहीच कळत नाही, मला काही कळत नाही हे सुद्धा मला कळत नाही. आप्पांनी मला मागच्या वर्षी 2 नारळ दिले होते. आमची जेठ साहेब होते, कुठे गेले का घरी? तुम्ही माझ्या समोर या ना, तुमच्याकडे केस आणायचे मला. तुम्ही पुढे बसलेले होते मला मागच्या वर्षी या मंडळीने मला 2 नारळ दिले होते, तुम्ही होते. हे नारळ ह्या वर्षीचं आणि हे नारळ पुढच्या वर्षीचं, म्हणून मी तेव्हा म्हणलो होतो मी पुन्हा येईल. मी म्हटलो होतो बाबा मी पुन्हा येईल, तुमची सेवा करता येईल. आज या ठिकाणी आप्पाने जर अंत करणारे त्यांना श्रद्धांजली वारकरी संप्रदायाच्या वतीने समर्पित करतो. सुंदर असा आवेगी निवेदन आहे आमचे सिस्टीममध्ये दादा. फक्त आवाज मोकळा करा. आणि आज कीर्तनाचा टायमिंग चुकलेला आहे. आजचा टायमिंग असतो 10 ते 12. आपल्याला तुमचे मी 12च वाजवणार आहे. किती वाजवायचे? कोणाकोणाची तयारी नाही वर बोट करा.
तुमची तयारी नाही का? काय खोटं बोलत तुम्ही हात वरती घेते? कोणाकोणाची तयारी आहे? अहो आहे, ज्यांना वाटतं 12 पर्यंत कार्यक्रम, ही शिवाची रात्र आहे. आपल्याला भगवान बाबाचं चरित्र बघायचे. भगवान बाबा तुम्हाला भोले बाबा तुम्हाला सांगायचे हे की नाही, 12 वाजू आपण, हे की नाही? तसं मला पण वेळच वेळ, म्हणून सर्वांच्या श्रीचरणावरती वंदन करतो. तुम्ही आज या ठिकाणी आलात, तुम्ही माझ्याकरता ब्रह्मदेवे. जे घरी बसून ऐकायला लागले ते महादेवे, जे झोपी जाणार आहे ते भद्रा मारुती आहे. म्हणून तुम्ही आलात, तुमचे सप्ताह कमिटीच्या वतीने, गावच्या वतीने तुम्हाला भावपूर्ण श्रद्धापूर्वक वंदन करतो आणि पुन्हा शिकता माझ्या सेवेकडे ओळखतोय. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा ऐका, गोडे खरंच गोडे ऐका. अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग न ऐकण्यातला आहे, अभंग फार नवीन आहे, अशातला काही भाग नाही. या अभंगाच्या सहज मागे गेलं, अभंगाच्या शब्दाच्या मागे गेलं दादा, की हे शब्दच माणसाला अर्थाकडे घेऊन जातात. काय एवढा सोपा अभंग आहे. काही ठिकाणी अभंगाच्या शब्दाच्या मागे येऊन अर्थ जुळत नसतो, मग लक्षणा वृत्तीने अर्थ घ्यावा लागतो. लक्षणा वृत्तीने अर्थ घ्यायचा म्हटलं की तो अर्थ पुरेपूर जमत नाही, मग त्याची लक्षणा करावी लागते. अभंग अतिशय गोड आहे. प्रत्येक असा जो वाळकरीच नाही बाबा, जमगडे बाबा, की त्याचा हा अभंग पाठ नाही. नित्य स्मरणीय अभंग आहे. सोमवारचा अभंग आहे. भगवान शिवाच्या मंदिरात आलं, भजन झालं, हा अभंग म्हटल्याशिवाय भजन पूर्णत्वाला जात नाही. अभंग अतिशय सोपा आहे, पण आजच्या दृष्टीने मागणीपर पण आहे. आणि काशीचा जो भगवान परमात्मा, काशी विश्वेश्वर आहे, त्या भगवान परमात्म्याची स्तुती आणि स्तवन करणारा अभंग सेवेसाठी आहे. प्रस्तुतच्या अभंगामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबार आहे. विश्वनाथ प्रभू भगवान परमात्म्याकडे मागणी मागताय, मागणी मागून त्या भगवान परमात्म्याची स्तुती स्तवन करताय. जाणकार ऐकणारे विचार करतील, अंकुश दादा, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामध्ये तुकोबारायांचं चरित्र जर कदाचित अभ्यासलं, तुकोबारायांनी एकच देव मांडला नव्हे. तुकोबाराय म्हणतात, जो विटेवरचा मालक आहे, पंढरीतील मालक आहे, तो माझा मायबाप बंधू सर्व बनगोत्रतोय. विठ्ठल मायबाप चुलता, विठ्ठल भगवी आणि भ्राता, विठ्ठल विना चाड नाही गोता, तुका म्हणे आता याहून दुसरे. तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय त्या भगवान भोले बाबांची स्तुती स्तवन करताय. का करताय? जाणकार ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल. पण ऐका, काय जगद्गुरु तुकोबारायांनी त्या भगवान परमात्म्याची स्तुती स्तवन करावी? एकंदरीत जगद्गुरु तुकोबारायांचा मानसी मनोभाव आहे, मी जी भगवान परमात्म्याची स्तुती स्तवन करतोय, या स्तुतीला प्रसन्न होऊन त्या भगवान परमात्म्याने मला जे हवं ते त्याने मला या स्तुतीला प्रसन्न होऊन त्या भगवान परमात्म्याने मला द्यावं. हाच एकंदरीत जगद्गुरु तुकोबारायांचा भगवान भोले बाबाची स्तुती स्तवन करण्याच्या पाठीमागचा एकंदरीत मानस मनोभाव आहे. विठ्ठल गाथ्यामध्ये हा अभंग पत्रिकेच्या प्रकरणात टाकलेला आहे बाबा. कळतंय तुम्हाला? गाथ्यामध्ये हा अभंग पत्रिकेच्या प्रकरणात टाकलेला आहे. दादा, गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहे. नामपर प्रकरण आहे, स्थितीपर प्रकरण आहे, उपदेशपर प्रकरण आहे, संदपर प्रकरण आहे, विरहिणी प्रकरण आहे, मागणी प्रकरणातले अभंग आहे, कालापर प्रकरणातील अभंग आहे. गाथ्यामध्ये अभंग किती आहे? विचारतो कधी किती आहे? अहो, आपला नाशिक जिल्हा म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये, परमार्थ क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे महाराष्ट्रामध्ये. किती आहे गाथ्यामध्ये अभंग? क्या बात आहे, टाळी वाजवा बाबा. मी तुमच्यावरती अतिशय खुश आहे. तुमचं वय किती आहे? 65 वर्ष झाले तुम्ही. तुमचे दोन्ही कार्यक्रम मीच करणार आहे. 75 वेळी आणि 100 वेळी हे म्हणायचंय मला. असे माणसं जगले पाहिजे म्हणा. तुम्हाला वेगळं वाटलं होतं का? नाही ना. बोल. 4092 गाथ्यामध्ये अभंग आहे. त्यामध्ये नामपर प्रकरणे, अनेक प्रकारचे प्रकरण आहे. पण जगद्गुरु तुकोबारायाने गाथा या वेदामध्ये 3च अभंग पत्रिकेच्या प्रकरणामध्ये टाकले.
त्यापैकी आजचा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे विठाला. या अभंगाला थोडी पार्श्वभूमी अशी आहे अंकुश दादा. कोणी एक भाविक उत्तर भारताच्या तीर्थयात्रेला निघाला. तीर्थाटन करत करत तो तुकोबारायांच्या देहू या गावी आला आणि तुकोबारायांना त्याने विनंती केली. म्हणजे तुकोबाराय, मी उत्तर भारताच्या तीर्थयात्रेला चाललो, तुम्ही माझ्या बरोबर चालावं. शास्त्राचा अभ्यास होता, संतांच्या वचनावरती भाव विश्वास होता. त्याने ऐकलं होतं, तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संगे सेवू, वासुदेव धन्यवरी किंवा जगताची. तीर्थयात्रेला जर जायचं असेल, शास्त्र सांगतं जोडीनं जावं आणि संतांच्या सहवासामध्ये जावं. पण तुकोबाराय त्या भाविकाच्या विनंतीला बळी पडून तुकोबाराय त्याच्या बरोबर जायला तयार नाही. दादा अंकुश दादा, मला जेठ साहेब तुकोबारायांचं एक चरित्रामध्ये एक विशेष बाब आहे बघ. एक विशेष बाब आढळली. तुकोबारायाने महाराष्ट्र पंढरी कधी सोडली नाही. तुकोबारायाने महाराष्ट्र पंढरी कधी सोडली नाही. महाराष्ट्र पंढरी सोडून तुकोबारायाने इतर तीर्थाचं वर्णन केलेलं आहे, मनोभावे केलंय, पण देहरूपाने तुकोबाराय तिथपर्यंत गेले नाही. मग पंढरीच्या व्यतिरिक्त कोणी एक भाविक तुकोबारायांना भूषण सांगू लागला तर तुकोबाराय त्याला बोलूनही दिलं नाही. तुकोबाराय म्हणतात, बाबा इतर तीर्थाचं भूषण तुम्हाला सांगूच नको, कारण तुकोबाराय इतर तीर्थाला न जाता, इतर तीर्थक्षेत्राला न जाता तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये अभंग असे आहे. वाराणसी गया पाहिली द्वारका. आता एक क्रियापद आहे. काय काय पाहिली? वाराणसी पाहिली, द्वारका पाहिली, गया पाहिली. पण तुकोबाराय काय तुमचा अनुभव आहे? तुकोबाराय म्हणतात, परी नाही तुका पंढरी सप्तपुऱ्या केला. या ठिकाणी जो जातो त्याला सहज मोक्ष प्राप्त होतो. काशी तीर्थक्षेत्राचा महिमा गात असताना माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नवे नवे अधिकारी सतव संत मंडळी सांगतात, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय क्रमांक 12 ओवी क्रमांक 173 ज्ञानोबाराय म्हणतात काय तीर्थक्षेत्राचा महिमा आहे, कसं आहे ते तीर्थक्षेत्र. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 12 ओवी क्रमांक 173 ज्ञानोबाराय म्हणतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय मोक्षाचे द्वार म्हणून संबोधलं गेलं. या ठिकाणी जो जातो त्याला सहज मोक्ष प्राप्त होतो. नवे नवे जाणीवपूर्वक मरा, अजाणत्या मनाने त्या ठिकाणी जाऊन मरा तरी मोक्ष. किती पाप्यांना पापी जाऊ द्या तरी मोक्ष. ज्ञानोबारायांची भाषा आहे, मोक्ष देऊन उदार. महाराज काशी तीर्थक्षेत्राला घाट किती आहे? ऑप्शन देऊ तुम्हाला, 81, 84, 88. कॉपी केली ना पण तुम्ही. वा वा, 84 घाटे. माझं सुद्धा घाटे दिलं खरंच ना. तुम्ही नेटला चेक करा, भोसले घाटे दिलं. तुमचा सुद्धा पगार घाटे, तिसराच घाटे. हा, भोसला घाटापाशी एक डोम्या नावाचा घाट. डोम्या घाट ऐकलंय तुम्ही? तिथं कोण राहतं? अहो सगळे भूतच ना आपल्या रूपातले, कच्चे ते जळालेली. त्या ठिकाणी गेलं आणि त्या डोम्या घाटावर जाळलं, सहज मोक्ष प्राप्त होतो. आमचे बाबा विनोदाने सांगायचे, गुरुनाम गुरु वैकुंठवासी प्रातस्मरणीय बालब्रह्मचारी रामदास बाबा पवार बोलायचे. बाबा म्हणायचे, त्या काशी तीर्थक्षेत्राचा एवढा महिमा आहे, एवढा महिमा आहे, पण सहजी सहज तिथं मरण येत. एका जणाने आयुष्यभर पापकर्म केले, ऐका ना, आयुष्यभर पापकर्म केले, बांधावरती ट्रॅक्टरचा घुसत नव्हतं खुरप्याने. नाही कळत माझी भाषा? खुरप्याने तासला भाऊ, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं इतकं पाप केले. आणि असंच एका कथा कीर्तन प्रवचनामध्ये ऐकलं, जर काशीला जाऊन गेलं तर सहज मोक्ष प्राप्त होतो. म्हणून त्याने काय केलं, महाराज आपल्या नाशिक जिल्ह्यातून निघाला, काशीला गेला. आता 4-5 महिन्याला म्हातारा पण माझ्यासारखं असं जगट झालं होतं, मरायला टेकलं होतं. खरं की नाही? म्हणजे मी मरायला टेकलो, माझ्यासारखं झालं होतं. बाबा बरं आता 4-5 महिन्यात. मग महाराज काशीला गेलं. काशीला गेल्याच्या नंतर सफरचंदासारखं गुडगुडीत गाल झाले होते. सफरचंदासारखं फुगलं म्हातारा. 2 वर्ष झाले, महाराजात 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. 10 वर्षानंतर म्हाताऱ्याला मातृचे देणार.
मग तर म्हणलं 10 वर्षापासून मी काशीला मारायला आलो, नातवाला सुद्धा मुलं झाले असतील. महाराज पैसा पाणी भरपूर होता, भक्कम पैसा होता. म्हातारा दिल्लीला गेलं, दिल्लीहून विमानाचं तिकीट बुक केलं, पुढं आलं. हा ओझरला उतरायचं का नाशिकला? पटकन सांगा वेळ तुम्ही. हा ओझरला उतरला, पोराला फोन केला, म्हणले बाळ्या मी आलोय, मला घ्यायला ये. महाराज बाळ्याने विचार केला माझा बाप येणार आहे. 10 वर्षापासून माझे बाबा गेले, गावाला आमंत्रण दिलं, पूर्वतयारी होती, जेवण बिवण गावामध्ये तयार आहे, सडा सवर्जन, ढोल ताशे. आणि महाराज पोरगा गेला आणायला. पुढं नाशिकला नाही, पोराने ओझरला उचलून घेतलं. ओझरच्या विमानतळावर महाराज गाडी आली, गाडीत बसत मातुरी गावच्या शिवाला आलं. उडी दुचकी दही पुचकी आली महाराज. गेलं मरायला कुठं गेलो होतो? काशीला. पण मरण पुढं भाग्यात होतं माधुरी. एवढं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की मोक्षाचे द्वार म्हणून संबोधलंय काशी तीर्थक्षेत्राला. एवढा महिमा प्रबळ आहे. पण तुकोबारायाला कोणी एक भाविक त्या उत्तर हिंदुस्थानातील तीर्थक्षेत्राचं वर्णन सांगतोय. पण तुकोबाराय म्हणतात बाबा तुला जायचंय तू जा, पण माझ्यावरती एक कृपा कर. कोणती? तू चाललाय अनाशी चाललाय ना, मग तुकोबारायाने 3 पत्र लिहिले, 3 चिठ्ठ्या लिहिल्या, पत्रिकेच्या स्वरूपात लिहिले, वेगळे लिहिले आणि त्या भाविकाच्या खरेदी दिले. त्याला सांगितलं दादा गयामाईला जाशील, गयामाईचं स्नान करशील, गयामाईचं स्नान झाल्याच्या नंतर हे पहिलं पत्र आहे, 1 नंबर हे गयामाईला समर्पित कर. भागीरथी मातेचं स्नान करशील, भागीरथी मातेचं स्नान झाल्याच्या नंतर भागीरथी मातेला एवढं पत्र समर्पित कर. आणि भागीरथी मातेचं स्नान झाल्याच्या नंतर काशीचा जो भगवान परमात्मा विश्वनाथ प्रभू आहे, त्या विश्वनाथ प्रभूंच्या दर्शनाला जाशील, तेव्हा विश्वनाथ प्रभूंच्या चरणावरती हे पत्र 3 समर्पित कर. मग पत्राच्या स्वरूपात लिहिले. पत्र म्हणजे काय फार विशेष असायचं नाही. जुन्या काळामध्ये कोणती व्यवस्था नव्हती बाबा आपल्या काळात, आपल्या तुमच्या काळात. मग जो आपला प्रेमास्पद व्यक्ती आहे, आपल्या जवळचा आहे, नातलगी जीवन आहे, आपल्या अंतकरणातला भाव त्याच्यापर्यंत पोहोचवावा याकरता पत्र व्यवहार केले जायचे. कळावे आम्ही इकडे खुशाल आहे, तुम्ही तिकडे खुशाल असावे, तुमचा चिमाजी बोमाजी कापशी राहणार मातुरी तालुका जिल्हा नाशिक, याच्या पुढे तिकडे काय नसायचं. तुकोबारायांनी त्याच स्वरूपात पत्र लिहिले, 3 लिहिले. पहिल्या पत्रामध्ये अभंग होता. पिंडपदावरी तिला आपुले करी, माझे झाले गयावर जाण, पिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, गोंगमारी हरिहर. हे माते हे माये, आता देह समर्पित झालाय, आता मला शिवप्रेत गयेला येण्याचं कारण उरलं नाही, तुझी कृपा माझ्यावरती असू दे विठाला. पहिलं पत्र लिहिलं गयामाईला, दुसरं पत्र लिहिलं भागीरथी मातेला. ते पत्र होतं विनंती पर. परिसो माते माझी भागीरथी मातेला पत्र लिहिलं. कोणतं? परिसो माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे. हे माते हे माये, आता माझं मस्तक तुझ्या चरणावरती समर्पित झालंय, तुझीही कृपा माझ्यावरती असू दे. भागीरथी मातेला हे 2रं पत्र लिहिलं. आणि 3रं पत्र लिहिलं काशीचा जो भगवान परमात्मा भोलेनाथ बाबा आहे, त्या भोलेनाथ बाबाला लिहिलं. कोणतं पत्र लिहिलं ते महाराज सांगतायत. तुम्ही विश्वनाथ, हे प्रभू, हे भोले बाबा, तुम्ही कसे आहात? तर तुम्ही या विश्वाचे नाथ आहात. बघा तुकोबारायाने त्या भगवान परमात्म्याच्या स्तुतीसाठी, स्तवनासाठी जे पद वापरले दादा, ते सर्व पद वास्तव आहे, वस्तुस्थिती जन्य, वस्तुस्थिती दर्शविणारे आहे. काय केलं? हे विश्वनाथ प्रभू तुम्ही कसे आहात? तुम्ही हा निर्देश आहे. तुम्ही विश्वनाथ, नाथ या शब्दात भगवान परमात्म्याची सर्व स्तुती आली. विठाला
हे बघा, शास्त्रकारांनी स्तुतीसाठी दोन प्रकार केले. प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे वस्तुस्थिती, दुसरा प्रकार आहे अवस्तुस्थिती. एक वास्तव स्तुती आणि दुसरी अवास्तव स्तुती. वास्तव स्तुती तिला म्हणतात जिच्यामध्ये आपल्याला जे बोलायचंय, जे समोरच्या बद्दल करायलंय, जे ऐकलंय तेच सांगायचंय, जे बघितलं तेच लिहायचंय, त्याला वास्तव स्तुती म्हणतात. वास्तव स्तुतीमध्ये अवास्तवतेला काहीही अर्थ नसतो. भावना प्रधान वास्तव स्तुती नसते. अवास्तव स्तुतीमध्ये जे असतं ते सर्व खरं असतं. कळतंय तुम्हाला? नाही बाबा, कळतंय ना? नक्की तुमची मी शिलाई गोडे होतो. काय कळती माझी भाषा? वस्तुस्थितीमध्ये जे असतं तो सर्व खरा भाव असतो. भावना वश होऊन भावना तिरतेने एकही शब्द वापरलेला नसतो. अवास्तव स्तुतीमध्ये जे असतं तो सर्व कारभार खोटाच असतो. विठाला वास्तव स्तुती आणि अवास्तव स्तुती याच्याकरता 4-5 दृष्टांत दिले शास्त्रकाराने. पदरच नाही, सुभाषित श्लोक देऊन मी तुम्हाला सांगणार ऐका. वास्तव स्तुती आणि अवास्तव स्तुती कशी असते? जे भगवान परमात्म्याची स्तुती तुकोबराय करताय ती खरी स्तुती आहे. पण तुम्ही आम्ही इतरांची जी स्तुती करतोय त्याच्यात सगळा फापड पसार आहे. काय झालं? एकाने एकाला बिडी दिली. असं श्यामभाऊ पुढून आले. रामभाऊ सकाळी रामाच्या पारावर बसलेले होते. श्यामभाऊ म्हणले, रामभाऊ बघू घ्या म्हणले बिडी घ्या. त्याने असा नवीन खिशातून बिडीचा बंडल काढला, असं केला, समोरचा कागद काढला, अंगठ्याला मला तसा झटका दिला, बरोबर एक पिढीवर आली. की म्हणजे याला बराच अनुभव आहे. अनुभव हे बरोबर सांगण्याकरता ठेवावे लागतात. डायरेक्ट महाराज कृष्ण महाराज तुमले रागाला पोराय बघा ऐका, डायरेक्ट कागद फाडून जमत नाही महाराज. मग ढिल्ला करावा लागतो. ढिल्ला उलगो ढिल्ला करावा लागतो. ढिल्ला केला का बरोबर बिडी बाहेर येते. एकाने एकाला बिडी दिली. घेणारा देणाऱ्याला म्हणला, रामभाऊ म्हणले खरं सांगू? म्हणले काय? खरं सांगतो म्हणले. तुम्ही म्हणजे कर्णाचे सख्खे मावस भाऊ. घ्या. एका बिडीवर कर्ण ठरला असतो का? कर्णाची बिडी एका बायकीची का? एकाने एकाला बिडी दिली. घेणारा देणाऱ्याला म्हणतो, रामभाऊ तुम्ही म्हणजे कर्णाचे सख्खे मावस भाऊ. हे अवास्तव. याच्याकरता सुभाषितकारांनी तो दृष्टांत दिला. सुभाषितकार तो बोल बोलले. सुभाषितकारांना उष्ट्राणंच गृही लग्न गदर्भ शांती पातका परस्परम प्रशंसन्ति आहो रूपम बहोध्वनी. काय बोलले? शास्त्र काय सांगतंय? सुभाषितकार काय बोलले? उष्ट्राणंच गृही लग्न गदर्भ शांती पातका परस्परम प्रशंसन्ति आहो रूपम बहोध्वनी. उष्ट्र म्हणजे काय? उष्ट्र म्हणजे मन पाहून नाही जात ना. माझ्याकडे सगळे बघ का, सगळे पुढे आहे माझ्याकडे, खिशातच. उष्ट्र म्हणजे उंट. उष्ट्राणंच गृही. गृहे म्हणजे घरी. उंटाच्या घरी ठरलं लग्न. उंटाच्या मुलीचं ठरलं लग्न. महाराज योग्य तिथी निवडली, मंडप दिलेला आहे, सरमदाम जमा झालाय, लग्नाची दिवस आला, लग्नाची तिथी उजडली, नवरदेव परम्या मंडपी फिरून आला, बोलाबोलीवर नवरदेव नवरी उभे आहे. पण प्रकार असा घडला, त्या दिवशी तारखा ताट, तिथी ताट, लग्न सोय ताट, ब्राह्मणाचा पत्ताच नाही. काय करायचं म्हणून वधू पिता गरबडला. वधू पिता म्हणजे कोण? पण मुलीचा बाप कोण? वधू पिता. तो त्याला म्हणलं मुलीचा बाप कोण? तो वधू पिता कोण? मुलीचा बाप. शाने. अरे उंट गरबडला, इकडं तिकडं बघू लागला. आता माझा आडलेला टाइमपास कोण करणार म्हणून शेवटी मंडपाच्या बाहेर आला. इकडं तिकडं बघितलं. मंडपाच्या बाहेर एका कुपटीला गाढव चरत होतं. गाढव चरत होतं. उंट दादा गाढवाजवळ गेला. म्हणले, दादा जय हरी. म्हणले, जय हरी. चालता का? म्हणले, माझा तेवढा आडलेला टाइमपास करता का? म्हणले, काय झालं? म्हणले, माझ्या मुलीचं लग्न आहे, बामणाचा पत्ताच नाही. लग्न खोळंबलं. येता का? चालता का? 2 मंगलाष्टक म्हणता का? महाराज गाढव हुशार. परस्पर शब्द गाढव हुशार. गाढवाने दीपक दादा कोणत्याही प्रकारच्या आडीवेडी न घेता त्याच्या विनंतीला मान दिला. म्हणजे उंट दादा काही काळजी करू नका, येतो, पुण्याचं काम आहे. महाराज गाढव आलं.
गाढवा समाई खातात धरला. पोचले का अक्षरा पोचले का? अहो हात म्हणा म्हणजे मी गाढव असं नाही. अहो ते नाही मला त्याच्या भूमीतून बोलायचंय. गाढव म्हणला अक्षरा पोचले का? आणि महाराज गाढवाने मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. सौभाग्य लक्ष्मी जा सासरी मुली तो जडले अभंगनाथे. जा सासरी मुली तो जडले अभंगनाथे. लाडात वाढविली झोपेत झोपटिली. अंगाई गीत म्हणून किती वेळ आठविली. जा सासरी मुली तू जडले अभंगनाथे. सुखी ठेवा देवराया ज्या मात निघेसी. मारू दे भरारी या दोन पाखरासी. जा सासरी मुली तू जडले अभंगनाथे. शुभलग्न. तुम्हाला वाटतं बाबा पेटीवाले बाबा गाडव एवढं स्वरात म्हणलं असं? महाराज गाढवाने उंचाचा आडलेला टाइमपास केला. लग्न लागलं. वराडी मंडळी भोजना करता बसले. आता गाढवाने विचार केला आता निघायचं. आता कुठपर्यंत थांबता म्हणले. पण जाता जाता वधू पित्याला भेटून जाऊ म्हणून तो वधू पित्या जवळ आला. म्हणजे उंटा जवळ आला. म्हणले उंट दादा येतो म्हणले. आता जातो म्हणले. उंटाने विचार केला आता याने आपल्याला आपला आडलेला टाइमपास केला. आडलेला टाइमपास केला. याला काहीतरी दिलं पाहिजे. काहीतरी म्हणजे काय गाढवाने एवढं भारी कीर्तन केलं. आपलं काय एवढं भारी मंगलाष्टक म्हणले एवढं भारी लग्न लावलं. काहीतरी दिलं पाहिजे. काहीतरी म्हणजे काय 1000-500 काहीतरी दक्षिणा दिली पाहिजे म्हणले. कोणी विचार केला? मा काळा पाठा बरोबर मला बोललेलं आवडत. उंटाने पण परत उंटाने विचार केला जर गाढवाला दक्षिणा दिली गाढव काय पंगत घेणार एक सप्त्याची. गाढव सप्त्याची पंगत घेईल. मंदिराला वर्ग देईल. महाराज लोकांची पाकिट भरील का सप्त्याला वर्ग देईल. गाढव सप्त्याला वर्ग देत. गाढवाचं सांगतोय बरं का माझं दुकान म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान. गाढवाचं सांगतो ते कोणाला फिट बसतं बरं का. डोक्यात नाही घ्यायचं. उंटाने विचार केला याला पैसे देऊन करता काय. मुलीने आडलेला टाइमपास केला. याला असं वरचेवर याची स्तुती करू याचं गुणांवर्णन करून याला कटवून देऊ. मग महाराज गाढवाने उंटाने गाढवाची स्तुती करायला सुरुवात केली. म्हणले गाढव दादा आतापर्यंत मी लय भारी भारी गायक पाहिले बर का तुम्हाला. म्हणले दादा आतापर्यंत लय भारी भारी गायक पाहिले. लता दिदी मंगेशकर, सुरेश वाडकर, आशा भोसले, अजय अतुल, नेहा कोरकर लय भारी भारी गायक पाहिले म्हणले. पण खरं सांगू तुमच्या आवाजाची सरच नाही हो. घ्या तुमच्यासारखा सुरेल आवाजाचं एकही नाही म्हणले. बाबा तुम्ही आयुष्यभर पेटी वाजवली. आता मला गाढवाचा सूर सांगा. गाढव गायला लागलं नेमकं कोणत्या पट्टीचं गातं? काळीला गातं का काळी बोलला गातं का पांढरीला गातं का मासा बेसूर गातं? कोणत्या पट्टीत गातं? गाढवा सूर सांगू मी तुम्हाला. म्हणजे मी त्याच्या बैठकीतला असं नाही का. हे बघा आडवा हात करा. आडवा हात करा. आडवा असा असा कोपरापासून बोटापर्यंत आडवा. हा काळ्या ढवळ्या सगळ्या पट्ट्या दाबायच्या आणि फुका पाठा. वाजतच नाही. पिठीली के तुमची बॉम 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 जो आवाज निघतो तो गाढवाचा आहे. हा आवाज प्रशंसनीय आहे का? याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे का?
हा? आता गाढवाने विचार केला, उंटाने एवढी स्तुती केली, नियम असा जो आपली स्तुती करतो त्याची स्तुती करायला पाहिजे. ददापि प्रतिगृह्णाति वयमात प्रतिगुच्छिति. त्याचं काय सांगतात, ददापि प्रतिगृह्णाति वयमात प्रतिगुच्छिति. ज्याने आपली स्तुती केली त्याची स्तुती करायला पाहिजे. मग महाराज उंटाने आता गाढवाने उंटाची स्तुती करायला सुरुवात केली. म्हणजे दादा, जसं आज तुम्ही माझ्या आवाजाबद्दल शाशांकित होतात, निशंक झालात, तसं आज मी तुमचं रूप पाहून निशंक झालो. या आधी शाशांकित होतो. म्हटले दादा, मी पण आतापर्यंत लय सुंदर सुंदर माणसं पाहिले, म्हटले लय सुंदर सुंदर माणसं पाहिली. सलमान खान, ऐश्वर्या राय, ती तुमच्या काळात होती, हेमा मालिनी, लय सुंदर सुंदर पाहिले. म्हणजे दादा पण उलट्या दादा खरं सांगू का, म्हणजे तुमच्यासारखा सरळ अवयवाचा एकही नाही हो. आता विचार करा 2 मिनिटं. गाढवाचं आवाज प्रशंसनीय आहे का? उंटाचं स्वरूप वर्णनीय आहे का? पायापासून तो डोक्यापर्यंत सर्व वाकडा तिकडा कारभार आहे. महाराज म्हणतात, करे याचे ठाई सांग, त्याचे कैसे उत्तम. पायापासून तो डोक्यापर्यंत सगळा वाकडा तिकडा कारभार आहे महाराज. तो म्हणतो काय तुमचा आवाज, हा म्हणतो काय तुमचं रूप. हे जे आहे ते अवर्णनीय आहे, अवास्तववादी आहे. त्याला वास्तवतेला त्यामध्ये काहीही अर्थ नाही. जे आहे ते सर्व खोटा प्रकार आहे. पण तुकोबरायच्या भगवान परमात्म्याची जी स्तुती करताय ती अंतकरणातून करताय. जे कळालं ते सांगताय. वस्तुस्थितीमध्ये अवास्तव्य एकही शब्द तुकोबरायने भावना वशवून तिने वापरलेला नाही. याच्याकरता अनेक दृष्टांत देता येईल. एक जण म्हणली, असं पुरीने नशीब काढलं, असं पुरीने नशीब काढलं. अख्या मातेरवाडीमध्ये माथुरीमध्ये अशी जावई नाही म्हटले. तुला असं म्हणून जावई करतो काय? म्हणजे सकाळी झोपेतून उठला रेडिओ वाजवतो. आता रेडिओ वाजवून एवढं भीतीचं काम आहे का? एवढं आखरीचं काम आहे का? एकटं म्हटली पुरीने असं नशीब काढलं, असं नशीब काढलं. अख्ख्या माथुरीमध्ये कोणाचा जावई नाही म्हटले. एवढा उदार, एवढा दानशूर, 5 जाऊ द्या, 10 जाऊ द्या, 100 जाऊ द्या, लागल ते बनवून देतो, गरमागरम बनवून देतो, हवा तो पदार्थ बनवून देतो. एक जण म्हणली, ताराबाई असं तुझं जावई करतो तरी काय? तुझी ताराबाई नाही बघ. म्हणजे माझ्या जावयाचं की नाही नाशकामध्ये बस स्टँडच्या समोर खानावळची म्हटली. अहो त्याचा धंदा तो करणार आहे. याच्यामध्ये वस्तुस्थितीला काहीही अर्थ नाही. पण तुकोबराय म्हणतात. तुमचं नाव ताराबाई नाही ना? महासुना तो माझ्याकडे ऐका नाही का? तुकोबरायने भगवान परमात्म्याच्या स्तुतीसाठी जे जे शब्द वापरले, जो अंतःकरणातून जो भाव प्रकट झाला, तेच शब्द जगद्गुरु तुकोबराय वापरतात. त्या स्तुतीचे आणि स्तवनाचे शब्द तरी काय? तुकोबराय म्हणतात, हे भगवान, हे भोलेनाथ, हे काशी विश्वनाथ प्रभू, तुम्ही कसे आहात? तुम्ही विश्वनाथ दीन रंग मी अनाथ. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, हे भगवान, हे भोले बाबा, तुम्ही कसे आहात? तर तुम्ही या समंद विश्वाचे नाथ आहात. नाथ जी तुकोबरायाने स्तुती केली आहे, तुकोबरायाला जे कळालं, तुकोबरायांच्या चिंतनातून, तुकोबरायांच्या साधनेतून भगवान परमात्म्याचा जो भाव जगद्गुरु तुकोबरायांच्या मनोपर्वी उतरला, तोच भाव भगवान परमात्म्याचा तुकोबरायांनी पत्रिकेच्या स्वरूपामध्ये मांडला आणि त्या भाविकाच्या करवी दिला. तुकोबराय म्हणतात, देवा तुम्ही या विश्वाचे नाथ आहात. नाथ म्हणजे मालक, नाथ म्हणजे स्वामी, नाथ म्हणजे कोण? करता करविता, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता म्हणजे नाथ. कारण ही समग्र सृष्टी निर्माण केली आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, कोणी पालक पोषण आहे, कोणी संहार करताय. या सृष्टीची निर्मिती या 3 देवतांनी केली आहे. त्याच त्रिगुणात्मक मूर्ती तयार झाली, ती म्हणजे दत्त भगवान. भगवान भोले बाबाची या सृष्टी निर्माण करण्याकरता भोले बाबाचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. भोले बाबा मालक आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा तुम्ही कसे आहात? तर तुम्ही या विश्वाचे नाथ आहात. नाथ या शब्दाचा अर्थ आहे मालक. आणि खरोखर
आपल्या आजोबाचा सुद्धा बाप कोण आहे? तो आहे कर्ता करविता, तो कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता, तो भगवान परमात्मा. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, जो जगाते. अगदी टोकाचं वाक्य सांगू का? आपल्या दृष्टीने इथं काहीच होत नाही महाराज. जे होतं ते त्याच्या सत्तेने होतं. चाले हे शरीर कुणाची आसत्ते, कोण बोलविती हलवीन. अगदी टोकाचं वाक्य सांगू, वृक्षाची एक पाणी खाली ज्याची सत्ता. वृक्षाचं पान हलवलं दादा, वृक्षाचं पान हललं त्याच्या सत्तेशिवाय नाहीये. कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता तो भगवान परमात्मा आहे. तो सत्ताधारी आहे, तो सत्तारूढ या विश्वावरती ठाम. जे आपण करतो आपल्याला वाटतंय मी केलं, माझ्यामुळे झालं, मी बोललो म्हणून झालं, माझ्यामुळे झालं, माझ्यामुळे होणार आहे. आपलं इथं काहीच नाहीये. बघा, प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार करा. आता इथं सर्वांचे लग्न झालेले काहींचे नसतील. बघा पुरुष मंडळी, मी तुम्हाला विचारतो, प्रत्येकाचे लग्न झाले, तुम्हाला बायका मिळाल्या, सगळ्या तुमच्या हिशोबाने मिळाल्या का? आहे तशा सण केल्या. अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी. तुम्ही म्हणा महाराज पदरी पडलं तो महिला म्हणलं आता तुम्हाला पण चान्स आहे. मला एक सांगा, तुम्हाला जो साथीदार आहे तो तुमच्या मनासारखा मिळाला का जसा देवाने दिला, जसा नशिबात होता तसा सहन केला? म्हणा मनासारखा मिळाला. पार्वती हो, शंकराचं नाव नका ठेवा. नाही, त्याच्या आपल्याला आतापर्यंत मुलं बाळ झाले, आपल्याला गंज वाटत होत काय ते व्हावा कलेक्टर, ते होतं कंडक्टर, खातर इथले नाही बरं का. आपल्या हिशोबात नाही महाराज. तो करतो, त्याने ठरवलं तेच होत. आपण म्हणतो 22 बिघे. सगळ्यात भारी सगळ्यात भारी जात कोणती? द्राक्षाची. तुला तुमचा कोणता आहे? 22 बिघे, 22 बिघे. पण भाव भेटवायचा की नाही, गारपिटीत लोटायचा ते त्याच्या हातात आहे महाराज. आपल्या हातात काहीच नाही. आपण म्हणतो या येड्या बाबडीपासून तो घोड्या बाबडीपर्यंत या पठ्याचं आहे, तुझं काहीच नाहीये भाऊ. त्याची सत्ता हे वर माहित शरण आलो, वर माहित शरण आलो. ऐसा तू समर्थ, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दानी हो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा दानी. टाळ्या वाजल्या एकदा त्यांच्या. लय गोड प्रमाणाची. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तुम्ही विश्वनाथ. नाथ धनी, नाथ म्हणजे मालक, मालक म्हणजे धनी, धनी म्हणजे मालक, मालक म्हणजे नाथ. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणोनी शरण आलो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नवे नवे संत मंडळी म्हणतात, मला तुझं वर्म माहिती आहे म्हणून तर मी तुला शरण आलो. वर्म हे जाणोनी शरण आलो, कारण देवा तू कसा आहे, तू या संबंध विश्वाचा नाथ आहे, त्याच्या आधिपत्याखाली आहे. तो कर्ता करविता आहे. नवे नवे ज्या काळाने, ज्या कामाने, ज्या काळाने, ज्या कामाने चांगल्या चांगल्यांची फजिती केली, अशा काम असा काळ भगवान शिवाचं नाव घेतल्याच्या नंतर पळतोय. पळतोय. वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वदता
दयान बाधी क्रोध काम 6 विकारापैकी हे जे 2 विकार आहे भगवान भोले बाबाचं माझ्या भगवान भोले बाबाचं नामस्मरण केलं पळून जातात कापतात थरथर कापतात एवढा मोठा महिमा आहे तू या जगाचा नाथ आहे तू या जगाचा मालक आहे करता करविता तू चालवतो त्या भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली आहे म्हणून तू या विश्वाचा नाथ आहे या विश्वाचा बाप आहे या विश्वाचा धनी आहे त्याच्या सत्तेशिवाय काहीच नाहीये महाराज म्हणून आमचे गुरुवर्य बाबांनी एक गीत म्हणायचे मारणारा सुद्धा तोच आहे टाळणारा सुद्धा तोच आहे जल तल अग्नी आकाश पवन सर्वावरती सत्ता त्याची गोड पद आहे बघा तुम्हाला या गाण्याचे बोल जर समजले तर तुम्ही जे प्रमाण दिलं चाले हे शरीर हा अभंग पूर्ण समजला ऐका बोल असे हे लय गोड झालं आपलं खरंच सूत्र आहे काय हे श्रद्धा रखो जगत के लोगों अपने दीनानाथ पे लाभ हानि जीवन और मृत्यु सब कुछ उसके मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान 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 जन जन अग्नि का चमन पर केवल मुक्ति जल तल अग्नि आकाश पवन पर केवल मुक्ति केवल मुक्ति प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिलत नहीं एक पत्ता उसी का सोचा यहाँ पे होता उसी का सोचा यहाँ पे होता की शक्ति अद्भुत महान मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान 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 ही मारने वाला है भगवान बचाने वाला है भगवान काय बोले वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता जलतल अग्नि आकाश पवन पर केवल उसकी सत्ता वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता विठ्ठल जुनं गाणं आहे काय गाण्याचे बोले त्या भगवान परमात्म्याचं गुणानं वर्णन केलंय त्या कवीने त्या गायकाने जुनं गाणं आहे ऐका तुम्हाला बोलू समजते त्या कवीचं म्हणणं हे दिन बिन ढलता नहीं उसकी मर्ज बिना पत्ता हिलता नहीं रब जो चाहे वही तो होता है आदमी
आदमी खिलौना आदमी खिलौना दिन बिन ढलता नहीं, उसकी मर्जी बिना पत्ता हिलता नहीं, रब जो चाहे वही तो होना है, आदमी खिलौना है. आपलं काय आहे दादा, काय आपलं काहीच नाही इथं आपलं. जेव्हा आलो बर का तेव्हा काही नव्हतं, जाताना खिसा नाही, खाली हात आता खाली हात, जाना पडेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. तो करता करविता तो एक. म्हणून तुम्हाला सांगू, जर कदाचित आपणही त्याच्या संतांच्या चरणावरती भाव ठेवून जर कदाचित त्याला शरण गेलो तर महाराज म्हणतात, काय म्हणतात, तो हा करील पार करारे हरिभक्ती परलोकी सोडवील यमा पासोया. पण आपण हे मन बर का, हे मन कुठे आपलं तिकडं नाहीये, कुठे स्प्रे औषध करा, जरूर करा. पण तुकोबऱ्यांच्या भाषेमध्ये सांगू, असं करा, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे असं केलं महाराज म्हणतात. उत्तमची गती तो एक पावे, उत्तम भोगी शिवखानी. तुकोबऱ्या सुद्धा म्हणतात, अनेक ठिकाणी महाराज म्हणतात, धन मिळवणे मोठ्या तुकोबऱ्यांचं नाव नाही, कमवा पण निकीने कमवा. सांगत असतो मी काय, ऐका, आपल्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा, आपल्या खिशामध्ये लाखो रुपयाचा खळखळाट असावा, पण त्या लाखामधील 1 रुपयाच्या मागे गोरगरिबाचा टळटाळट नसावा. सांगू तुम्हाला, रावणाने नेलं नाही, तुम्ही आम्ही कोण आहे? रावण कोण होता? या बाबाचा एक निष्ठ भक्त होता. या बाबांना अख्खी लंका दान केली होती, बाबू पूजेला आला, देऊन टाकली, एवढं होळं घे दान केली होती. तुका म्हणे त्याची संपदा एवढी गेली नाही. महाराज एवढं सुद्धा रावणाची प्रॉपर्टी सांगू तुम्हाला, हे तर आपल्याला माहिती आहे, काशानाची होती, तांब्याची होती. पण ऐका ना, म्हणतात रावणाच्या लंकेची एका रूमची, एका बेडची जर चौकट जर अंकुश दादा आपल्याला भेटली, आता जाणार आहे आपण दोघं, आपल्याला जर भेटली एखाद्या बेडची चौकट 35 बार आमदार होते आजच्या बाबा. किती 35, ते काय 8 आणि 22 नव्हतं, ओरिजिनल 24 होतं, 24. पण गेली ना महाराज. नाही, तुम्ही किती कमवा नाही, इथंच राहणार आहे, परमार्थ आपल्या बरोबर जाणार आहे. तुम्ही त्याला माना, त्याचं भजन करा, त्याचं मनन करा, त्याचं चिंतन करा. नक्कीच मेल्याच्या नंतर सुद्धा आपण जिवंत राहणार आहे, यावर तुमचं तुम्ही म्हणता मेले कस काय मी राहणार आहे. तुम्ही म्हणता भूत होऊन येतात, बुद्धीत नाही. माऊली मास्टर म्हणतात ज्ञानोबांना जाऊन 776 वर्ष झाले. 28/11 अलंकापूर या ठिकाणी समाधीस्थ होऊन ज्ञानोबांना 728 वर्ष झाले. तुकोबरायांना 376 वर्ष झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना 345 वर्ष झाले. धर्मवीर स्वराज्याचे दाखले वीर छत्रपती संभाजी महाराज जाऊन 334 वर्ष झाले. पण ह्या मंडळींचं नाव घेतल्याशिवाय दिवस जात नाही. जातो अजिबात नाही. ज्ञानोबांना आपण विसरलो नाही, तुकोबारांना आपण विसरलो नाही, युग प्रवर्तक त्यांना आपण विसरलो नाही. पण एक खरं सांगू बाबा, एक दिवस तुम्हाला तुमचा नातू विसरणार आहे. बघा, आपल्या खापरपंजाने आपल्या आज्याकरता अंजनी काय ते मला ना आता कळत नाही, ते कमवून ठेवलेले. मला सांगा, तुमच्या घरामध्ये तुमच्या खापरपंजाचा फोटो आहे का? आहे बाबा? नाव सुद्धा माहिती नसेल तुम्हाला, तुमचा सुद्धा फोटो राहणार नाही बघा. पण माझ्या ज्ञानोबारायांचा आहे, माझ्या तुकोबारायांचा सांगू तुम्हाला, सकल मंडळीचा. का की या समाजाकरता जीवन जगलं. मी कायम सांगत असतो, अरे जो जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत स्वतः करता जीवन जगतो. काय जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत स्वतः करता जीवन जगतो दादा, तो जिवंतपणीच मेलेला असतो. तर दुसरा वर्ग असा आहे, जो जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत दुसऱ्या करता जीवन जगतो.
जो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुसऱ्या करता जीवन जगतो, जी व्यक्ती जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत दुसऱ्या करता जीवन जगतेत ना दादा, ती व्यक्ती मेल्याच्या नंतर सुद्धा जिवंत राहते. उत्तम चिवरे कीर्ती मागे, ज्याने परमार्थ टिकवला, ज्याने सत्य टिकवले. सांगू तुम्हाला, आप्पांचं क्षणाक्षणाला तुम्हाला स्मरण होत आहे. आमच्या महाराजांनी त्या दिवशी सांगितलं, छत्रपतीने मावळे तयार केले, पण आता गडकोट किल्ल्याचा आनंद घ्यायला छत्रपती शासन राहिलं. एक खंत आहे का, परमार्थ टिकवला, काहीतरी चांगलं कार्य केलं म्हणून आपण त्यांना स्मरणात ठेवलंय. द्या, नक्की करा, परमार्थ करा. महाराज म्हणतात करा, परमार्थ करा. काम आहे, कामही करा, पण कसं कामामध्ये काम काही म्हणाला जाईल तुमकाचे. म्हणून तो भगवान परमात्मा विश्वाचा नाते, त्याने हे समंत सृष्टी निर्माण केली आहे. महाराज म्हणतात अतल वितल सुतल तलातल असत सोलक भरलक मरलक दंडक तपलक सकलक ब्रह्म, 14 लोकांची निर्मिती माझ्या भोले बाबाने केली. त्याने निर्माण केली आहे. नवे नवे सर्व या समग्र सृष्टीवरती सत्ताधारी माझा भगवान परमात्मा आहे. महाराजांचे प्रमाण आहे, 21 स्वर्गाती धरिले सत्ता मात्रे पुलिया, हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे पुलिया. तो सत्ता धरिले, त्यांनी ही सत्ता टिकून ठेवली आहे. त्याच्या अधिपत्याखाली हे विश्व चालतं. एरवी आपल्या इथं काहीच नाही दादा. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता किंवा बोलविता धनी वेगळाची. काय हा भोंगा आहे, हा साऊंड आहे, हा निघतो, पण याच्यात जी वायर आहे, याच्यात जो एमपी आहे, याच्यात जे मिक्सर आहे, ते त्याच्या हातात आहे. आता माझं एमआयचं भाऊच्या हातात आहे, पण मग आपलं त्याच्या हातात आहे. इथं आपलं काहीच नाही. म्हणून महाराज म्हणतात, देवा तुम्ही कसे आहात, हे भगवान, हे भोले बाबा, तुम्ही या विश्वाचे नाथ आहात. तुम्ही विश्वनाथ तुकोबराय म्हणतात. देवा मी कसा आहे, दीन रंग तुकोबराय दीन, तुकोबराय दीन रंग आहे, अनाथ आहे. उलट तुकोबरायांचं चरित्र अभ्यासलं, तुकोबरायांचे अभंग बघितले, तुकोबरायांनी सांगितलंय दैन्य म्हणजे मी दारिद्र्य पण नाहीये. उलट म्हणलंय, तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे. दिनही नाही, अनाथही नाही. तुकोबराय अनाथ आहे का? अरे जगाचा मालक ज्याचा बाप आहे तो अनाथ कसा असू शकतो? तुकोबराय म्हणत ते देण्याकरता तो विटेवरचा मालक तुकोबरायांना तयार आहे. म्हणत ते बोलत ते कसं करण्याकरता विटेवरचा मालक उभा आहे. तुकोबरायांचं मगाशीच प्रमाण मी वापरलंय, विठ्ठल माय बाप चुलता. ते तुकोबराय अनाथही नाही. मग तुकोबराय का त्या भगवान परमात्म्याला, काशीचा जो भगवान परमात्मा भोलेनाथ, जो विश्वनाथ प्रभू आहे, त्या विश्वनाथ प्रभूला का म्हणताय देवा मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे? खरं सांगू तुम्हाला, साधं घ्या, साधं घरी. तुमच्या तालुक्याचे आमदार साहेब कोण? आहिरे साहेब. आहिरे साहेबांच्याकडे जर गेले तुम्ही, साहेब काय मॅडम काय, मॅडम घरी असलं साहेबच कारभार तुम्ही गेले आता आमदार साहेबांना भेटायला, ताईंना भेटायला गेले, तुमचं इकडं 100 बिघे बाग असू द्या, पण तिथं कसं जाणार आहे तुम्ही? कुठं? कॅबिन मध्ये साहेबाच्या. अरे तुकोबराय जो आपला साहेब ज्याच्या अधिपत्याखाली त्याच्या कॅबिन मध्ये बसतो, त्या समंद विश्वाची कॅबिन ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे कोणीतरी निरोप घेऊन जातोय. म्हणून हा तुकोबरायांचा नक्कीच मनाचा मोठेपणा आहे. एखाद्याकडे मोठ्या व्यक्तीकडे जर जायचं असेल तर शास्त्र सांगतात लवून बजून जावं. तुकोबरायांचा मनाचा मोठेपणा आहे. तुकोबराय दिनही नाही, रंगही नाही, अनाथही नाही. तुकोबराय दिन रंग जर अनाथ जर असते तर तुकोबरायांचा गाथा तरला नसता. महाराज म्हणते ना, हे जळी दगडा सहित वया घरी, 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 दगडा सहित वया
हा माझ्या तुकोबरायांचा अधिकार आहे. तुकोबराय गेल्याच्या नंतर एकेकाचा कट्टर शत्रूने सुद्धा म्हणावं तुका विष्णू नाही तुझा. ज्याला यम कापतो ती व्यक्ती दीन रंक आणि अनाथ कशी असू शकते, पण माझ्या तुकोबरायांचा भगवान परमात्म्यापुढे हा मनाचा मोठेपणा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा मी दीन आहे, मी रंक आहे, मी अनाथ आहे, म्हणून माझी इच्छा पूर्ण करा, माझ्यावरती कृपा करा. लोकांना जरा स्फुरण मिळतं. तुम्हाला सांगू का, काम करायला किंवा मजा माहिती का दादा, ज्या वेळेस पाठीवरती शब्बासकीची थाप पडते तेव्हा काम करायला नवचेतना निर्माण होती. आणि खरंच मला सोपं नाही. मी असा विचार करतो, मला जर तुमच्यासारखा आवाज असता तर मी तुमच्यासारखंच फिरलो असतो. किती गोडे काय बाबा, खरं की नाही? माझ्या कास का बाबा तुम्ही हा म्हणा ना तुम्ही. माझं बेस सुरू होतं पण काय ना हा म्हणा ना. मला सहज उद्धार आहे का कलाकाराचा. सांगू माझ्यासारखं म्हणतो, माझ्यासारखा नवीनच कीर्तनकार आहे मी. माझ्यासारखा नवीन कीर्तनकार 2 पानं पाठ करून तुमच्या समोर बोलू शकतो, पण ही वाजवण्याकरता गाण्याकरता घासा बीच लागते. काय सोपं नाहीये. जमगडे बाबा, किती वय तुमचं? 53 वर्ष झाले. तुम्ही अजून घेऊन नाही तुम्हाला. मला सोपं नाही. पोटात पीळ पडतो. गाणं म्हणजे ताकदीच काम लागतं. माझ्यासारखा अगरबत्तीच्या 18 बटर 17 पाव बटर खाऊन असं झालेलं याचं काम नाही गाणं. हा महाराज, तरी तुम्ही या वयात गाता. सोपं आहे का बाबा? तुम्ही गातात, पोटात पीळ पडतो. सोपं नाही. वाजवणं सोपं नाही. या कलाकाराचा सहज उद्धार मी नाही सांगत, ज्ञानोबरायांची भाषा आहे. मी येताना गाडीमध्ये एक वाक्य ऐकलं, मला आठवत नाही. गायक तो उद्धरला. ज्ञानोबरायांची भाषा अभंग आहे. ज्ञानोबरायांचा गायक तो उद्धरला. बघून घ्या महाराज, ज्ञानोबरायांचा अभंग आहे. त्याच्या अगोदर काहीतरी पुढच्या वेळेस सांगेन मी. गायक तो उद्धरला, सहज उद्धार आहे. ज्ञानोबराय म्हणतात, एखाद्या गायकाचा, एखाद्या गानगंधर्वाचा स्वर जर अलंकापूर या ठिकाणी समाधी माझ्या कर्णपटलाला स्पर्श झाला, तो मला मनाला लागला, तर त्याचा सहज उद्धार आहे. गायक सोपं नाही. सरस्वती माता कोणाचे कंठामध्ये वास्तव्य करत नाही. म्हणून उल्हास भाऊ उद्या करताना व्यवस्थित करा या कलाकाराचं सगळं बरं का. लय लांबून आलेले, बीडवरून आलेले हे सगळे गरीबाचे लेकर आहेत. हे सोडून बरं का तुमच्या तालुक्यातले, हा श्रीमंत तालुक्यातले महाराज, उद्या फोन पे करा नाही मी. खरंय की नाही? मागच्या वर्षी माझ्या बरोबर माझ्या कीर्तनाला आले होते. बळच गाडी टाकून आणली होती. बळच आहे की नाही? बळच. खरं सांगू तुम्हाला दादा, आपल्या तालुक्यातल्या आपल्या जवळच्या कलाकाराला मान द्या ना. द्या ना मान. समजा आपल्या घरात काही घटना घडली, हे 10 किलोमीटर गेले की येणार पकवाज वाजायला. नको म्हणा कोणतो माया काळाला नाही ना मान. पण कोणी येणार आहे का असं नाही. बोलवा. त्यांच्या हातून जे कलाकार येतील ते काय वाजवता माणूस, ते राऊत बाबांचे शिष्य आहे. तुमचं भाग्य आहे. असं पुढं पण अवदंबर नाहीये. राऊत बाबांच्या आखाड्यात तयार झालेले पैलवानी सोपणे यांचे गाथे आणि हरिपाटे यांचा मनाचा मोठेपणा आहे. मला वाजवताय, मला गाताय महाराज. आमचे दीपक दादा लय सुंदर कीर्तनकार आहे. लय सुंदर. महाराष्ट्रामध्ये लय मोठं नाव आहे त्यांचं. हे सर्व कीर्तनकार आहे महाराज. अंकुश दादाचं कीर्तन तुम्ही ऐकलं, एकदम बेस्ट, चिंतनीय. माझ्यासारखं आहे का? नुसतं काहीतरी उचलली जिंका लावली टाळूला काहीतरी नुसतं पाट्या टाकायचं काम करतो. ऐकलं की नाही तुम्ही? आपल्याच जवळचं लेकरू द्या ना मान. आहे का? म्हणून ऐका, अजून आपल्याकडे 70 मिनिटं शिल्लक माझ्या दृष्टीने. आहे की नाही? ऐका, भजन करा, फ्रेश व्हा. विठाला
मग मी दीने रंकै माझ्यावरती कृपा करा. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. बराडी या शब्दाचा अर्थ याचे. बराडी भिकारी, बराडी मारणारा, बराडी पहिले भराडी लोक आहे. भराडी आणि बराडी दीर्घ शब्द आहे. तुकोबाराय म्हणतात द्या, माझ्यावरती कृपा करा. हे विश्वनाथ प्रभू, हे विश्वनाथ प्रभू, तुम्ही देण्याकरता समर्थ आहे, दानशूर आहे, तुमच्याकडे सर्व काही आहे, म्हणून कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. देवा तुमच्याकडे काही कमी नाही असं काहीच नाही. काय एवढी तुम्हापाशी मी तर अल्पशी संतोषी. संतोषी म्हणजे आशाधारी, इच्छा ठेवून तुमच्याकडे मागतो, म्हणून माझ्यावरती कृपा करा. आता तुम्हीही माझ्यावरती कृपा करा आणि वरती हात करा. जे जे स्त्री म्हणून पुरुष म्हणून जन्माला आले ते वरती हात करा. नाथ महाराजांनी आधी करून वारकरी जीवन जगणाऱ्यांकरता भागवत धर्मीय करता काही पर्वकाळ सांगितले. म्हणून आजचा जो पर्वकाळ आहे, आजचा जो दिवस आहे, तो महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे. विठाल काळाचे दोन प्रमुख प्रकार केले गेलेले आहेत. काळाचे दोन प्रमुख प्रकार केलेले. एक ऐका ऐका गोडे खरंच ऐका. एक सामान्य काळ आणि दुसरा म्हणजे पर्वकाळ. आता जाणकार ऐकणारे लोक म्हणतील महाराज सामान्य काळ आणि पर्वकाळ याच्यामध्ये काय बदल आहे? सामान्य काळ आणि पर्वकाळ यामध्ये काय बदल आहे? ऐका ऐका.
सामान्य काळ त्याला म्हणतात. सामान्य काळाच्या वेळेस खूप काही कष्ट करावे लागतात, खूप काही परिश्रम घ्यावे लागतात, खूप काही कष्ट करून जे साहेब खूप काही परिश्रम करून आपल्या पदरामध्ये किंचित पडतं, थोडं प्राप्त होतं, त्याला सामान्य काळ म्हणतात. आणि पर्व काळाच्या वेळेस थोडं जरी केलं, थोडं जरी साधलं, कणभर जरी केलं तर मनभर मिळणार आहे. हितभर केलं हातभर मिळणार आहे. राळाभर करा छाळाभर मिळणार आहे. पर्व काळाच्या वेळेस, सामान्य काळाच्या वेळेस खूप काही कष्ट करून पदरात थोडं मिळतं, आणि पर्व काळाच्या वेळेस थोडं जरी केलं तर त्याचं पुण्य मेरू पर्वता एवढं आपल्या पदरामध्ये पडतं. विठाला आजचा जो दिवस आहे तो रोजच्या दिवसासारखा नाही. दिवस उगवला मावळला, सूर्य उगवला मावळला, उगवला मावळला, उगवला मावळला, आला दिवस तो चालला. मग आजचा जो दिवस आहे तो फार मोठ्या पर्वणीचा दिवस आहे. आज आहे शिवरात्री. किती आहे पोराव? किती? 12. नाही, विचार करून सांगा जमदडे बाबा. हिम्मत तुम्हाला. 12. किती आहे शिवरात्री? किती आहे? प्रत्येक महिन्याला शिवरात्री येते. शिवरात्री किती आहे? शिवरात्री म्हटलो मी 11. शिवरात्री 11 आहे, आणि ही महाशिवरात्री. हा पर्व काळ ज्याला ज्याच्या आयुष्याचं कल्याण करायचं असेल त्यांनी या पर्व काळामध्ये साधना करायची, उपासना करायची. जो तुमचं उपास्य दैवत, आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये 5 उपास्य दैवत सांगितली. ऐका कथा गोळे, कदाचित ऐकली नसेल. 5 उपास्य दैवत. किती? 5. कोणकोणते? उपास्य दैवत म्हणतोय मी परवान्यात. 5 उपास्य दैवत आहे. भगवान भोले बाबा, भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान सूर्यनारायण, गणपती बाप्पा आणि देवी. किती सांगा आता? भगवान शंकर, भगवान विष्णू, गणपती बाप्पा, सूर्यनारायण आणि देवी. मग यांची वेगवेगळी नावे. भगवान शंकराची उपासना करणाऱ्याला, भगवान शंकराची उपासना करणाऱ्याला काय म्हणतात? शैव म्हणतात. भगवान विष्णूची उपासना करणाऱ्याला वैष्णव म्हणतात. भगवान सूर्यनारायणाची उपासना करणाऱ्याला सौर म्हणतात. गणपती बाप्पाची उपासना करणाऱ्याला गणपत्य म्हणतात, आणि देवीची उपासना करणाऱ्याला शाक्त म्हणतात. हे 5 उपास्य दैवत. उपासना साधायची, जे करायचं ते आजच्या दिवशी करायचं. उपासना साधायची. महाराज आजच्या दिवशी जाणत्या अजाणत्यापणाने तुमच्याकडून हे व्रत घडलं, पूजा घडली, साधना घडली, उपवास घडला तरी उद्धार आहे. कारण या पर्वणीला काय सांगितलं? उत्तम शिवरात्री. 5 उपास्य दैवत. आणि आपले पर्व काळ किती आहे? 5 पर्व काळ आहे. गंगडे बाबा किती? 5 पर्व काळ. आपले मुख्य पर्व काळ किती? 5. कोणकोणते? शिवरात्र, वामन जयंती, रामनवमी, गोकुळाष्टमी, आदर्श जयंती. तुम्ही डायरेक्ट पोस्टमॉर्टम केलं त्याचं. पर्व विशेष भागवत धर्मी, वामन जयंती, नृसिंह जयंती, जन्माष्टमी, रामनवमी आणि उत्तम शिवरात्री. शिवरात्रीला काय म्हटलंय? उत्तम शिवरात्री. ऐका, वामन जयंती, नृसिंह जयंती, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी, रामनवमी, शिवरात्री या 5 पर्वणीचा उपवास सकाळी धरून संध्याकाळी सुटत नसतो. याची पारणच करावी लागतात. सकाळी धरला का दुसऱ्या दिवशी सोडायचा. ज्या वेळेस सूर्याचे किरण आपल्या डोक्यावरती पडतील त्याच वेळेस सोडायचा. जरी तुमच्या गळ्यामध्ये माळ असेल, तुम्ही म्हणत असाल आम्ही एकादशा करतो पण परवाने करतो, बऱ्याच जणांना माहित नसतो महाराज. बऱ्याच जण म्हणतो कधी रात्री बांधू. महाराज 20 अधिक 9 बरोबर वैष्णव त्यालाच म्हणतात. 20 9 24 एकादशा, 5 परवान्या.
हे बुंदीच त्याला वैष्णव म्हणतात. हे गुरुनी आधी सावध करावं लागतं, माळ घालताना सांगावं लागतं. महाराज ऐका, गोडे बऱ्याच सप्ताहाची काले गोकुळाष्टमीला रामनवमीला येतात, ते चालत नाही, मागून चालत आलंय, पुढे चाललंय, अजिबात नाही. आपण या 5 पर्वणीच्या दिवशी जर कदाचित अन्न खाल्लं, आपण अन्न खात नाही, मग काय खातो? नाही, पाप खातो. पाप ते पापच आलं, पापाचाच प्रकार आहे. मी नाही सांगणार, शास्त्र सांगतं, पद्मपुराण सांगतं बरं का. पद्मपुराण काय सांगतं? या 5 पर्वणीच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी जगातील सर्व पाप अन्नाचा आश्रय करून राहतात. मग आपण अन्न नाही खात, मग पाप खातो. अधम भुंगते यो भुंगते, अधम भुंगते यो भुंगते, स अधम भुंगते. काय? अधम भुंगते यो भुंगते, स अधम भुंगते. या पर्वणीच्या दिवशी जर अन्न खाल्लं तर आपण पाप खातो. या पर्वणीच्या दिवशी खरोखर ज्याला ज्याच्या जीवाचं कल्याण करायचंय, ज्याला आपल्या जीवनामध्ये साधना करायची, ज्याला आपलं जीवन सार्थकी लावायचंय, त्याने या ठिकाणी काय करायचं? व्रत करायचं. काय करायचं? व्रत करायचं, पूजा करायची आणि साधून घ्यायचं. फार काही लागतं असं नाही देवाला, फार काही लागतं असं नाही. मग कथा अशी आहे, कोणाचा उद्धार झाला, थोडं जरी केलं, अजाणत्यापणाने घडू द्या, नकळत घडू द्या, तरी उद्धार आहे. मग कुणाचा झाला, तर कथा अशी आहे. शिवपुरी म्हणजे कैलास पर्वतावरती, शिवपुरी कैलास पर्वतावरती त्रिपुरारी साम भगवान शंकर बसलेले आहे, भगवान परमात्मा बसलेले आहे. आणि भगवान परमात्म्याच्या चेहऱ्यावरती अतिशय प्रसन्न भावमुद्रा आहे. आणि माता पार्वतीने भगवान शंकराच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा बघितली आणि माता पार्वतीने आदराने भगवान शंकराला प्रश्न केला. काय प्रश्न केला? देवा प्रश्न करी पार्वती शिवा प्रति आदरे. देवा प्रश्न करी पार्वती शिवा प्रति आदरे. पार्वती मातेने सांगितलं, भगवान मालक स्वामी, असं काही व्रत सांगा, अशी काही साधना सांगा, असं काही एखादं साधन सांगा की आज तुमचं भजन केलं तर तुमचा सहज आम्हाला प्राप्ती होणार आहे. मग त्या प्रसन्न चित्त असलेल्या भगवान परमात्म्याने माता पार्वतीच्या प्रश्नाला दिलेलं उत्तर असं आहे. माता पार्वती विचारताय, सांगताय, सांगा वाचे स्वामी ऐसा इतिहास गाता गोड नाम तुझे पायी, गाता गोडे वास तुझे पायी. सांगा वाचे स्वामी ऐसा इतिहास गाता गोडे वास तुझे पायी. असा काहीतरी इतिहास सांगा, असा काहीतरी भाव सांगा की तुमचं सहज आम्हाला दर्शन होईल. मग त्या प्रसन्न चित्त असलेल्या पार्वती मातेला भगवान परमात्म्याने सांगितलं, म्हणले माता पार्वती तुम्हाला ऐकायचंय ना, पण ऐका, पण कसं? बैठे बैठे सावधान. तुम्हाला ऐकायचंय? ऐका सावधान कथा शिवरात्री पावन पवित्री तिन्ही लोकी भाव धरुनिया आचरती जरी वास शिवपुरी घडे त्याचा. काय सांगितलं? भाव धरुनिया आचरती जरी वास शिवपुरी घडे त्याचा. एक बिल्वदळ एक बसा पाणी पूजान केवळ सोपे हो. काय? ऐका सावधान कथा शिवरात्री पावन पवित्री तिन्ही लोकी भाव धरुनिया आचरती जरी वास शिवपुरी घडे त्यांचा. एक बिल्वदळ एक बसा पाणी पूजाने केवळ सोपे बहु. मग पुढे फार मोठा भाग आहे. त्या भगवान परमात्म्याला काय पाहिजे? उपासना करायची. हे हा सर्व प्रकार आलेला आहे कुठं? 18 पुराणापैकी लिंग पुराणामध्ये. लिंग पुराणातून नामदेव महाराजांनी मराठी भाषेत अनुवाद केला त्यांच्या गाथ्यात. आणि ही एक कथा अजून शिवलीला अमृताच्या कितव्या अध्यायात आहे? बरोबर, कितव्या? तिसऱ्या अध्यायात. कितव्या? तिसऱ्या अध्यायात. मग सांगितलं गेलंय काय पाहिजे? नसू द्या तुमच्याकडे, भगवान परमात्म्याच्या पिंडीवरती आजच्या दिवशी टाकण्याकरता पात्र नसू द्या, पण पात्रता महत्वाची. नाही कळालं? नसू द्या पात्र, पण पात्र महत्वाचं आहे. काय सांगितलं? एक बसा पाणी एक बिल्वदळ पूजान केवळ सोपे बहु. नसू द्या तुमच्याकडे भांड. मग असा हात गोल करायचा. काय म्हणता याच्याकडे? तुमच्याकडे काय म्हणता? बसा कोण जुळा अजून खोंगा खोंगा. बरं खोंगा तो खोंगा 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 असा खोंगा करायचा. हाताचा गोल हात करायचा, त्याच्यात पाणी घ्यायचं. एक बसा पाणी मारते 108 1121 तोरा हात करायचं नाही. मग एक बिल्वदळ
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि त्या भगवान शिवाच्या पिंडीवरती एक कोंडाभर पाणी, पसाभर पाणी, एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजान केवळ सोपे बहु. काय फक्त एवढं एवढं पाणी टाकलं तरी तो भगवान परमात्मा प्रसन्न होतो. आजच्या दिवसाला त्याचा सहज उद्धार आहे. असं जर कोणाकडून घडलं, अजाणत्यापणाने घडलं, नकळत घडू द्या, नकळत उपवास होऊ द्या, तरी त्याचा उद्धार आहे. त्याला सहज शिवपुरीमध्ये म्हणजे कैलासपुरीमध्ये वास्तव्य मिळतं. मग असं काही आहे का महाराज? असं काही आहे का? ऐका, असं कोणाला घडलंय का? मग त्या चंडभिल्लाची कथा येते. चंडभिल्ल, सोमदत्त नावाचा राजा. चंडभिल्लाला इंद्राने, चंडभिल्ल म्हणजे इंद्राच्या दरबारातला गायक आहे. गायक इंद्राच्या सेवेमध्ये चुकला. इंद्राने शाप दिला, जा म्हणले मृत्यू लोकांमध्ये भिल्ल यातीमध्ये जन्माला येशील. भिल्ल यातीमध्ये जन्माला आला, मग करायचं काय? सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत भिल्ल याती म्हणजे काय? पाखरं मारायचे, शिकार मारायचे, बाण घ्यायचे, भाले घासायचे, दोलुटीने खड्याने पाखरं मारायचे, तेच भाजून खायचे. रोजचा त्याचा तो उदरनिर्वाह रोजच चालू असताना महाराज, रोजचा उदरनिर्वाह. इकडे कांचीपुरम नावाचं नगर आहे. सोमदत्त नावाचा राजा आहे. कांचीपुरम नावाचं नगर आहे, सोमदत्त नावाचा राजा आहे. आणि त्याला किती बायका आहे? 500 बायका आहे. 500. आपल्याला ऐकायला कसं होतं दादा? मावशी, धन्याक्का, बसा बसा. काय नाही कुरूप चांगली लावून येईल तुम्ही. रस्त्यानं जर गळ्यातलं नाकातलं जर गेलं, सप्ताह कमिटी परत येऊ नका. नाही चालल्या आणि जा. पुढच्या वेळेस ऐकायला नाही भेटणार तुम्हाला. ऐका, 500 त्याला बायका. मी असं जगा कीर्तनात म्हणलो, रावणाला बायका किती? 80,000. एकदम म्हणाला महाराज भोसले महाराज 80,000. म्हटलं महाराजांचं प्रमाण 80 ससरा सुंदर का मी महाराज म्हणजे रावण जर असता काका लोकसभा मतदारसंघ त्याचा असता, बिनविरोध येत होता. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1 लाख सुना, 1.5 लाख नातू, काय 1.25 लाख नातू, 1.5 लाख पंतू, अख्खा लोकसभा मतदारसंघ समोरच्या डिपोजिट जप्त होतो महाराज. रावण तसं त्याला 500 बायका होत्या. पण ऐका, 500 मध्ये 498 2च पतिव्रता होत्या आणि 498 आपल्याला काय करायचं? लोकांच्या बाहेर नाव ठेवून ते तुम्ही म्हणा, मी सांगत नाही. महाराज म्हणतात 500 माझी, दोघी पतिव्रता, चारिणी सर्वता सर्व काही. चारिणी सर्वता सर्व काही, 500 माझी, दोघी पतिव्रता आणि चारिणी सर्वता सर्व काही. पुढे चालून तो सोमदत्त नावाचा राजा मेला आणि तो हरणाच्या गर्भाला आला. गेल्याच्या नंतर त्याच्या ज्या 2 पतिव्रता बायका होत्या त्या त्याच्याबरोबर सती गेल्या. त्या सती गेलेल्या बायका सोमदत्त नावाच्या राजाबरोबर हरणाबरोबर आल्या. त्या हरण्या झाल्या. इंद्राच्या दरबारामध्ये एक गंधर्व गायक चुकला. इंद्राने शाप दिला, मृत्यू लोकात जाशील, भिल्ल यातीमध्ये जाशील म्हणून पाखरं वगैरे मारायचे. रोज निघायचा, पाखरं मारायचा, आणायचा. आणि ज्या दिवशी निघाला, एक दिवस असं झालं, शिकारच मिळाले. संध्याकाळ झाली, सूर्यास्ताला गेला, परतीच्या प्रवासाला निघाला. विचार केला, रिकाम्या हाती जर गेलं, बायको पोरं भुकेले असतील, वाट पाहत असतील ना, बायको पोरं आपल्याला मारून खाऊ, रिकाम्या हाती जायचं. त्याने विचार केला, परतीच्या प्रवासाला कुणीतरी पशुधिक येईल. या ठिकाणी सरोवर दिसतंय, पाण्याचा तलाव दिसतोय, या ठिकाणी पाणी पिण्याकरता येईल. म्हणून त्या चंडभिल्लाने काय केलं, त्या सरोवराच्या कडाला काय आथरलं, जाळं आथरलं आणि एक घनदाट झाडावरती जाऊन बसला. तो दिवस होता शिवरात्रीचा. ते झाड होतं बेलाचं. ते झाड होतं बेलाचं. येणारं सावट त्याला दिसत नव्हतं. म्हणून काय करायचं माहिती नव्हतं. काही गद्य नाही, पद्य नाही, काहीच माहिती नव्हतं. आज उपवास सुद्धा नव्हता, पण शिकार मिळाली नव्हती म्हणून उपवास घडलेला होता. ते पानं तोडायचा, समोरचं सावट दिसावं याच्याकरता पानं तोडायचा, खाली टाकायचा, पानं तोडायचा, खाली टाकायचा. पण प्रारब्ध असं, त्या बेलाच्या झाडाखाली काय होतं, एक शिवलिंग भूमिगत होतं. भूमीच्या आड होतं. ते पानं, तुटलेले पानं त्याच्या करवी त्या पिंडीवरती पडत होते. आणि महाराज
बराच वेळ गेला आणि परतीच्या प्रवासाला जाताना एक हरण पाणी पिण्याकरता आलं. हरण त्याच्यामध्ये गुंतल्याच्या नंतर हरण घरी काय येईना म्हणून त्या दोन बायका त्याला पाहत आल्या. त्याही तिथं अडकल्याच्या नंतर झाडाच्या खाली आला आणि मारण्याकरता शस्त्र उपसलं. तितक्यात लहानी पुढे झाली. लहानी सांगितलं, म्हणजे दादा मला यांना मारू नका, ही मोठी आहे मी लहानी आहे, मला मारा, माझं मांस का, तुमची भूक माझ्यावरती थांबवा, या दोघांना जाऊ द्या. तितक्यात मोठी पुढे आली. मोठीने सांगितलं, म्हणले दादा हिचं ऐकू नका, ही बरोबर आहे, हिला आणि हिच्या नवऱ्याला सोडा, मी मोठी आहे, मला मारा, माझ्यावरती तुमचा उदरनिर्वाह करा. पण महाराज तो ऐकायला तयार नाही, ऐकायला तयार नाही. तितक्यात त्या लहानीचे मोठीचे दोन पाडसं आले. मोठीने सांगितलं, म्हणले दादा आता एकाला ठेवायचं आणि एकाला कापायचं असं करू नका, एकामेकाचा जीव गुंतून न राहावा याकरता असं करा. आता हे दोन भुकेले, यांना पाचते, आम्ही चारीचे चारी पाचीचे पाची तुमच्या दारामध्ये येतो, तिथं नेऊन आम्हाला काय करा, तुम्ही त्या ठिकाणी मारावं. असं कोणी सांगितलं? हरणाने सांगितलं. कोणाला सांगितलं? चंडबिल्लाला सांगितलं. महाराज मुक्या जनावराने त्यांचा दिलेलं वचन राखलं, त्याच्या दारामध्ये आल्याच्या नंतर सांगितलं, आता आम्हाला मारायचंय, सर्वांना मार. त्याने मारण्याकरता शस्त्र उपसलं, मारणार. तितक्यात सोबतच भगवान परमात्म्याचे, भगवान शिवाचे दूत आणि भगवान विष्णूचे दूत प्रकट झाले आणि चंडबिल्ल त्या ठिकाणी आषाढ झाला बघत राहिला. महाराज भगवान विष्णूच्या दूताने त्या हरणांना दिव्य रूप प्राप्त करून दिले. हा चंडबिल्ल बघतोय. भगवान शिवाच्या दूताने चंडबिल्लाला सांगितलं, म्हणले दादा तुझा उद्धार झालाय, तुला माहिती नाही आजचा दिवस शिवरात्रीचा आहे, आज शिवाचा दिवस आहे, भगवान परमात्म्याची प्रागट्य दिवस आहे. भगवान परमात्मा आज खुश असतात, प्रसन्न असतात, जे लागत ते भक्ताला देतात. तुझा उद्धार झालेला आहे म्हटले. ऐका, तुझा उद्धार झालेला आहे. हे बघ, तुझा आता उद्धार होणार नाही. याच ठिकाणी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं नामस्मरण कर. पुढल्या शिवरात्रीला असंच पुष्पक विमान येईल आणि तुझा उद्धार केला जाईल. काय? तुझा उद्धार केला जाईल. म्हणजे असं अल्प सेवेने, त्या ठिकाणी मनोभाव ठेवून प्रसन्न होणार हे भोले दैवत आहे. हे अल्प सेवेने प्रसन्न होणार हे व्रत आहे. हे भगवान शिवाच्या प्रागट्याचं व्रत आहे. जर आपल्याकडून जर घडलं, त्याला काय घडलं? अजाणत्यापणाने घडलं. काही हेतू होता का? काही मानस होता का? काही मनोभाव होता का? माहिती नव्हता शिवरात्र आहे, खायला मिळालं नाही म्हणून उपवास घडला. शिकार दिसत नव्हती म्हणून बेलाचे पानं तोडली. तोडलेले बेलाचे पानं भूमिगत असलेल्या शिवलिंगावरती पडले. जीवाचा उद्धार झाला. आपला का होणार नाही? म्हणून हे प्रागट्याचं, भगवान परमात्म्याची ही जी रात्र आहे, ही शिवाची रात्र आहे आणि भगवान परमात्म्याला आवडणार देवी. आणि फक्त थोडं पाणी, पसाभर पाणी सांगितले नामदेव महाराजांनी. ही सर्व कथा 18 पुराणापैकी लिंग पुराणात आली. लिंग पुराणातील कथा ही शिवलीला अमृताच्या 3ऱ्या अध्यायात तुम्हाला वाचायला मिळेल. अशीच कथा आहे. मी सकाळी वाचली म्हणून तुमच्या पुढे सांगितली. मला उल्हास भाऊनी सांगितलं ती कथा सांगावं लागेल बरं का. म्हणजे मी तर ते सांगितलं नाही, पण मग शिवाचा जरा मागणीवर आपण घेऊ. पण मग सकाळी तुम्ही पण मला म्हटले, मग चला म्हणलं. अशा प्रकारे ही कथा आहे. झालेली शिवा सर्वांच्या श्रीचरणावरती वंदन करतो. आता काय पवळा वगैरे काही घेत नाही. लय करा 50-50 रुपये भेटतात. ऐका, ज्या राजांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं, महाशिवरात्रीच्या उत्सवा निमित्ताने, पर्वकाळाच्या निमित्ताने हा नामयज्ञ सप्ताह आपला गेल्या 36 वर्षापासून चालतोय. तुम्हाला द्यावे तर थोडे धन्यवाद कमी आहे. काय केलं राजाने या विश्वाकरता? काय केलं या सह्याद्रीकरता? काय केलं या काय केलं या सह्याद्रीच्या दऱ्याभर कोपऱ्याकरता? शौर्य आणि चातुर्य राजांच्याकडे होतं. म्हणून हे स्वराज्य तुमच्या आमच्या मराठमोळी मुलकाच्या ताब्यात आहे. आज मी या ठिकाणी कीर्तन करतोय, माझ्या राजाचे पुण्य आहे. आज तुम्ही माझ्या समोर बसले, ही राजाचे पुण्य आहे. आज आपण महाशिवरात्रीचं व्रत त्या ठिकाणी माझ्या माय माऊलींनी केलं. भगवान शिवाला आपण पुजलं. ही कृपा, हे उपकार माझ्या राजांचे. कारण राजांचा अवतारच शिवशंभूचा अवतार आहे, महादेवाचा अवतार आहे. काय शौर्य होतं, काय चातुर्य होतं, काय राजे होते. दिल्लीच्या दत्तामध्ये बडे बेगम साहेब म्हणजे आदिलशाहीची आई, तिने सांगितलं, कोण एवढं
खाना सर्वांच्या माना लाजीरवाण्या खाली झुकल्या आणि त्याच सभेमध्ये एक जनावर होत. 160 किलोचा बोजा, 8.25 फुटाची उंची, 60 बायकाचा धनी, एका टायमाला 25 भाकरी खाणारा जनावर. माणूस नव्हता, जनावर होता. त्याचं नाव अफजल खान. सोपं होता. आंबीर मामा भरण्याने सांगा राजे, खानापुढे टिकावं लागणार नाही, जाऊ नका. राजाने सांगितलं मामा आता गेला तरी चालेल, मेलं तरी चालेल, देव जावा अथवा राहो, पण मराठ मुलगाची मान खाली होता का गेलं पाहिजे. राजे निघाले. वारवेर तारीख ठरली. बोलून घेतलंय कुणाला? अफजल खानाला. मूर्ख पडत फाडला कसा? प्रतापगडच्या पायथ्याशी खाड, प्रतापगडच्या पायथ्याशी खाड, आला भगवान नाही त्याला जाण. शिवाजी राजा चक्रवर्ती, शिवाजी राजा चक्रवर्ती, शिवाजी राजा चक्रवर्ती. दास नाही जाणीव जगती, दास नाही जाणीव जगती, दास नाही जाणीव जगती, दास नाही जाणीव जगती. पहिलं काय कल्पना युक्तीची रवी, पहिलं काय कल्पना युक्तीची रवी हाती, सह्याद्रीच्या छाव्यानं, मातुरीच्या मावळ्यानं 8 फुटाचा खान राजाने फाडलाय. शौर्य आणि चातुर्य कशाला म्हणावं? प्रतापगडच्या पायथ्याला खानाच्या भेटीसाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदर असा शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला, नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना. अशा या शामियान्यामध्ये खान अगदी आनंदाने आला, नाचत आला, उलट आला. कन्नड उलट उलट आला, कन्नड उलट उलट आला. सय्यदंता त्याच संगतीला, सय्यदंता त्याच संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. ऐका कसे होते मावळे, कसे होते माझ्या राजांचे मावळे, कसे होते माझ्या राजांचे साथीदार, कसा होता मित्र. आणि आपला मित्र कसा असला पाहिजे दादा? मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा असा नकोय. जीवाला जीव देणारा मित्र असावा. नावी समाजाचा राजांच्या सोबत जीवा महाले नावाचा मावळा होता. कृष्णाजी पंताने दगा केला, राजावरती वार केला. कृष्णाजी पंत राजावरती चालत आला. राजाने सांगावं, कृष्णाजी पंत आम्हाला आऊसाहेबांचं वचन आहे, आऊसाहेबांना आम्ही शब्द दिलेला आहे. आणि ब्राह्मणावरती, गायीवरती, माईवरती हात उचलण्याची जात आमची नाही आहे. जा, तुम्हाला माफ केलं कृष्णाजी पंत. राजांची पाठ पाहतात. कृष्णाजी पंताने परत एकदा राजावरती वार केला. जीवा महाले नावाच्या मावळ्याने महाराज वरचे वर हात कराम केलाय. म्हणून म्हटलं जात आहे 350 वर्षापासून होता शिवा म्हणून वाचला शिवा. काय होत? स्वतःच्या देहाची पर्वा न करता, स्वतःच्या परिवाराचा विचार न करता, स्वतःच्या जीवाचा विचार न करता राजांकरता मरायला तयार होते. मावळे, त्या सह्याद्रीच्या मातीतून आमचा जन्म झालाय. आपल्याला कधी लाज वाटली पाहिजे. आपण धर्मांतर करतोय,
गर्भांतर करतोय कुठंतरी लाज वाटली पाहिजे आणि त्या लोकांच्या धर्माला बळी पडून आपण धर्मांतर करतोय लाज वाटली पाहिजे हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे हा भगवंताचा राष्ट्र आहे आणि नवऱ्याच्या रक्ताने या मातीला अभिषेक झाला तेव्हा ही माती लाल होऊन या मातीने या महाराष्ट्रावरती कृपा केली म्हणून तुमच्या हातात टाळे तुमच्या हातात पकवाने माझ्या डोक्यावरती घेताय हे उपकार माझ्या मावळ्यांचे हे उपकार माझ्या राजांचे अरे काशी की कला जाती थी मथुरा में भक्ति बनती थी अगर एक शिवाजी ना होता सबकी अनेक राज्य बघितलं आपण या हिंदवी स्वराज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक राज्य आपण बघतोय स्वतःची इच्छापूर्ती करण्याकरता भगवान शंकराच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक घालून स्वतःची मनोभावी इच्छा पूर्ण करणारे राजे काय होऊन गेले 27 फेब्रुवारी 1645 साली रायरेश्वराच्या मंदिरात रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याची शपथ घेणारा एकच राजा होता गेला त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज एकच राजा एक राजा आपण पुढे कसा खाना काढलाय माझ्या या शामियामध्ये खंड उलट उलट खाण्याने राजाला बघितलं आणि खाना राजांना म्हणतो कसा आओ शिवराज आओ हमारे गले लग जाओ आओ खाना हाथ मारी तो हसरी खाना हाथ मारी तो हसरी वो भूमि नजर गई जिन्हा किरा खानाने आपल्या महाराजाला आनंद दिला आणि दगा केला खंडाब मानी मान्या खंडाब मानी मान्या कटरी गवारी करी केला धर धर आवाज धावा शिलखत होतय अंगा खानाचा मला हुका गेला आणि अडपटला तितक्याच महाराजाने संधी झाली आणि संधीचं सोने केलाय काय केलं महाराज पोटामध्ये विंगडलेला पोटामध्ये विंगडलेला पगडख्या कमारा केला पगडख्या कमारा केला दरदरा हल्ला पोटाला दरदरा हल्ला पोटाला कागदा खाना पोटाला बाहेर आला रे बाहेर आला रे बाहेर आला रे अशा पद्धतीत महाराष्ट्रावरती छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत होते तोपर्यंत सर्वात बुलंद ताकदवर संकट म्हणजे अफजल खान आणि छत्रपती दरवेळी संभाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सर्वात सावरपूर संकट म्हणजे औरंगजेब अशा प्रकारे त्या संकटाचा निवारण झालं आणि प्रतापगडचे युद्ध संपुष्टात आलं प्रतापगडचे युद्ध झाले लावली गुलाबीची हिरवा लावली गुलाबीची हिरवा मराठी शाही कमांडला ठाट दे मराठी शाही कमांडला ठाट दे मराठी शाही कमांडला ज्ञानेश्वर जर कदाचित कोणाला माझा अपशब्द लागला असेल एक मुलगा असेल दुसरा म्हणून माफ करा
2 असतील 3रा माफ करा, 3 असतील 4था माफ करा, 4 असतील 5वा माफ करा, 5 असतील 6वा माफ करा, 6 असतील 7वा माफ करा, 7 असतील 8वा माफ करा, 8 असतील 9वा माफ करा. तुम्हाला मुलं बाळच नसतील तर मला दत्तक घ्या. नातरी बालक मोडा मुलीचे का वापडा विचुका पावले ते चोच करुणी मावली रिजे देवी. पुढे शिका माझ्या या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरु यांना वंदन करतो. दादा तुम्ही मला सुंदर वाजवलं. आज आपलं मूळ पहिलंच आहे तरी सुद्धा महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे सगळे दादा, आमचे दीपक दादा आहेत, रवी महाराज आहे, सर्व बालगोपाल आहे, पेटीवाले बाबा आहे, रमधरे महाराज आहे, आमचे कृष्ण महाराज, विनेकरी बाबा गोड. या वयात बाबा उभे बघा. अत्यंत कामे करुणा भाग्यवंतांना ते हरी कीर्तनाला. तुम्ही कीर्तनाला येऊन सुधारायचे नाही, बिघडायचे नाही. तुमचे पोरं आणा. मागच्या वर्षी पण बोललो होते काय महाराज, याचे पोरं जन्माला आले ना भगवंताला सुद्धा आनंद होतो. तयाचा हरी ग वाटी पुढी कन्यापुत्र होती जे सासू. दादा तुपा खावाला पाठ टिपून बसला ना, हेच लय मोठे. हा हेच लय महत्वाचं आहे. एक दिवस तू सुद्धा वाजवशील. क्या वाजवा गाण्याला वाटतं या गाण्याला दिसले का प्रत्येक माय मावशीला वाटतं माझं निघावं असं गाणार, ते निघत पिणार. हे माय तू संस्कार लाभले नाही. आऊसाहेबांनी गर्भामध्ये शेवटी चाकुरी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवले होत्या. म्हणून वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या डोंगरीवर स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली होती पोटामध्ये. महाराज घेतो 2 मिनिटं वर का दादा. लोकांना असं वाटतं वारकरी संप्रदाय म्हणजे महाराज यांच्या घरी जाऊन बघा, गर्व श्रीमंत माणसं आहे ती. एक कलाकार, एक कीर्तनकार, एक पेटी पुढे गेली महिन्याला आमची. IT आहे का? IT इंजिनियर आहे. IIT ला का पूनम ताई आहे का? IT इंजिनियरला आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या पूनम ताई नाही का? नाही महाराज लय ऐश्वर्य खूप, पण केलं नीतिमत्ता साफ असेल, नजर चांगली असेल तर हे व्यासपीठ एवढं उचलतं शिखरापर्यंत येतं. हा माझा स्वानुभव आहे. तुम्हाला सांगू, मी कुठं आळंदी पंढरपूर कुठं शिकलेलो नाही. मी एकदम गरीब घराण्यातला मुलगा आहे. मी एका महाराजांच्या गाडीवर ड्रायव्हर होतो. ड्रायव्हर करता आज इकडे ज्या संप्रदायात ओळख नाही काय असं नाही का. इथं आमच्या वकील इंजिनियर आहे, तहसीलदार आहे. इंजिनियर आहे, तहसीलदार आहे महाराज. BHMS सुद्धा आहे आमच्यामध्ये, MD सुद्धा आहे. त्या अनाथजीमाई शिंदोबाई सपकाळ त्यांच्या 3 कन्या अशा आहेत. त्या कीर्तनकार पण आहे आणि चांगल्या पोस्टला आहे की नाही दादा. म्हणून सर्वांच्या पुढे नतमस्तक होतो. माझ्यासोबत आलेले आमचे आजोबा जे बालकृष्ण बाबा शिंदे बाबा या ठिकाणी आले. बाबा म्हणलं चला घरी बसल्यापेक्षा चला मला जोडी कोणतरी आहे की नाही. झोपू नका बघ बाबा जाताना गाडी. मी झोपतो, तुम्ही झोपायचे, मी झोपायचो. याचा कार्यक्रम उद्या काला करायचा आपल्याला. पुन्हा शिकता आमचे जे साहेब आहेत ज्यांच्याकडे आमची भोजनाची व्यवस्था होती, आमचे सोयरेच निघाले. आमचे नाही दत्ता भाऊ काकाडे आणि आमचे उल्हास भाऊ काकाडे. काय प्रेम दिलं महाराज. आणि काय व्हिडिओ बनवले. त्या निवेदन करणाऱ्या ताईंना पण धन्यवाद सांगा बरं का. त्यांनी आपल्या स्वतःची सेवा केली म्हणून तुम्ही या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ पुरुष शिका सर्वांच्या श्री चरणावरती वंदन. कॅमेरेवाले तुमच्याही चरणावरती वंदन. आणि मला थांबूशीच वाटत ना बाबा, बोलूशीच वाटत काय नाही तरी सुद्धा राहून जगलो असलं तुम्ही पुढल्या वर्षी परत आहे की नाही. म्हणून पुणे एकदा सर्वांना चालता बोलता रामकृष्ण राधे राधे. हर हर महादेव. विठ्ठल जय जय